अनन्य भावाने भक्ती करणाऱ्या भक्तांच्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे। आणि म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त आज मी महाराजांसाठी खास अशी नैवेद्याची थाळी बनवलेली आहे। सुरुवातीला मी वरण भाताचं कुकर लावून घेणार आहे। वरणासाठी इथे मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। दोन्ही डाळी मी समप्रमाणात घेऊन स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवली आहे। दुसऱ्या भांड्यात मी तांदूळ घेतलेले आहे, 1 पेला तांदूळ घेतलेला आहे। गोडासाठी इथे मी साबुदाण्याची खीर बनवणार आहे। यासाठी पाव वाटी इतका बारीक साबुदाणा घेतलेला आहे आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत ठेवला आहे। साधारण अर्ध्या तासासाठी आपल्याला हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे। आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला एका बाजूला ठेवायचे आहे, तोपर्यंत आपण पुढची तयारी करू। भाजीमध्ये मी 2 भाज्या बनवणार आहे। एक बटाट्याची सुकी भाजी आहे आणि दुसरं आहे भरलं वांग। भरलं वांग बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी 3 मध्यम आकाराची काटेरी वांगी घेतलेली आहेत। सोबत अर्धी वाटी सुका खोबऱ्याचा कीस, चिंच आणि गुळाचा छोटा तुकडा घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला शेंगदाणे लागणार आहेत। 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच आलं आणि एक मध्यम आकाराचा आपल्याला कांदा घ्यायचा आहे। भरली वांगी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। यासाठी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। कढई हलकी गरम झाली की यामध्ये आपण 1 चमचा भरून शेंगदाणे भाजून घेणार आहोत। शेंगदाणे आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत। गॅसच्या मध्यम आचेवर हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत। यानंतर सुकं खोबऱ्याचं कीस भाजून घ्यायचं आहे। अर्धी वाटी इथे मी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे। खोबरं आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचं आहे। अगदी काही वेळातच आपलं सुकं खोबरं देखील छान खरपूस भाजलेलं आहे। खोबरं आपण काढून घेतलेलं आहे। आता त्याच कढईमध्ये मी कांदा भाजून घेणार आहे। एक मध्यम आकाराचा कांदा अशा प्रकारे उभा पातळ चिरून घेतलेला आहे। थोडं तेल घालायचं आहे आणि कांदा देखील आपल्याला छान लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि अगदी अर्धा इंचाचा आल्याचा तुकडा घेतलेला आहे। कांदा देखील आपला मस्त भाजून झालेला आहे। कांदा देखील आपण काढून घेणार आहोत आणि हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित थंड करून नंतरच वाटण तयार करून घ्यायचं आहे। वाटणासाठी लागणारे साहित्य भाजून घेत असतानाच मी एका बाजूला कुकर लावून घेतलेला आहे। इथे साबुदाणा देखील छान भिजला गेला आहे। एखादा साबुदाण्याचा दाणा हाताने दाबून बघायचा आहे। साबुदाणा आतमध्ये छान मऊसूद असा भिजला गेलेला आहे। खिरीसाठी बदाम, काजू, पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत। आता खीर बनवण्यासाठी इथे बघा गॅसवर मी भांडं ठेवलं आहे। अगदी एक छोटा चमचा यामध्ये तूप घातलेला आहे। तूपनं भांड्यामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। बऱ्याच वेळा साबुदाण्याची खीर बनवत असताना साबुदाणा भांड्याच्या तळाला चिटकून राहतात आणि साबुदाणा भांड्याच्या तळाला चिटकू नये यासाठी भांड्याला व्यवस्थित सर्व बाजूने मी तूप लावून घेतलेलं आहे। आता याच तुपामध्ये सगळ्यात पहिला मी ड्रायफ्रूट्स हलके असे परतून घेणार आहे। ते 1 मिनिटभर काजू, बदाम, पिस्त्याचे काप या तुपामध्ये मी परतून घेतलेले आहेत। यानंतर यामध्ये आता मी मनुके घालणार आहेत आणि मनुके देखील तुपामध्ये परतून घेणार आहे। मनुके हलके असे फुलले की आपल्याला हा सुकामेवा काढून घ्यायचा आहे। खरं तर गोडामध्ये स्वामींना पुरणाची पोळी आणि बेसनाचे लाडू भरपूर आवडतात, पण तुम्ही अनन्य भावाने आणि अगदी भक्तिभावाने जे काही पदार्थ बनवाल स्वामी अगदी आनंदाने त्याचा स्वीकार करतात। सुकामेवा आपला भाजून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला लगेचच भिजत ठेवलेला साबुदाणा घालायचा आहे आणि हलका असा साबुदाणा ट्रान्सपरंट होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघा आता यामध्ये थोडं पाणी शिल्लक आहे। 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत। साबुदाणा मी हा परतून घेत आहे। तुम्ही बघू शकता यामधलं बऱ्यापैकी पाणी कमी झालेलं आहे आणि आपण या भांड्याला आधी तूप लावून घेतल्यामुळे साबुदाणा अजिबात या भांड्याला चिटकत देखील नाही। साबुदाणा हळूहळू ट्रान्सपरंट होऊ लागलाय, छान शिजू लागलेला आहे। आता यावेळेस यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। इथे मी अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। साबुदाण्याची खीर बनवत असताना नेहमी दूध आधी गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला खिरीसाठी ओतायचं आहे। दूध घातल्यानंतर लगेचच आपल्याला साबुदाणा व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। जसजसा साबुदाणा शिजतो तसतसा तो वर यायला लागतो आणि साबुदाण्याची खीर बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। अगदी 10 मिनिटांमध्ये ही खीर तयार होते। दुधाच्या बाजूला जी साय येत असते ती आपल्याला या दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता याला हलकी अशी उकळी देखील आलेली आहे आणि साबुदाणा देखील वर आलेला आहे।
दुधाला ना छान अशी उकळी आलेली आहे आणि साबुदाणा देखील छान ट्रान्सपरंट झालेला आहे. यावेळेस यामध्ये साखर घालत आहे. साखरेचे प्रमाण तुमच्या गोडीवर अवलंबून आहे. इथे मी 3 चमचे साखर घातलेली आहे. ही साबुदाण्याची खीर मी थोड्या प्रमाणात बनवत आहे, कारण सोबतच मी ओल्या नारळाच्या शेंगा देखील बनवणार आहे. साखर घातल्यानंतर ना खीर व्यवस्थित मी मिक्स करून घेतली आहे. आता ना थोडं रंगासाठी आणि स्वादासाठी यामध्ये मी केशर काड्या घालत आहे. अगदी 4 ते 5 केशर काड्या यामध्ये मी घातलेल्या आहे. पुन्हा एकदा आपल्याला ही खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. 6 ते 7 मिनटं झाली आहेत. 6 ते 7 मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे दूध ना हळूहळू घट्ट होऊ लागलं आहे. आता यावेळेस यामध्ये आपण तुपामध्ये परतून घेतलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत ते घालायचे आहेत. जवळजवळ इथे आपली ही खीर तयार झालेली आहे. दुधाला ना छान दाटसरपणा आलेला आहे आणि साबुदाणा देखील छान ट्रान्सपरंट झालेला आहे. गॅसची फ्लेम बंद करण्याआधी यामध्ये मी वेलची पावडर घालत आहे. खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली वेलची पावडर यामध्ये घालत आहे. अगदी पाव चमचा वेलची पावडर आहे. वेलची पावडर घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला ही खीर मिक्स करायची आहे. अगदी अर्धा सेकंदासाठी याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. कारण जसजशी ही खीर थंड होत जाईल तसतशी ही खीर दाटसर होत जाईल. यासाठी आपल्याला गॅसची फ्लेम आता बंद करायची आहे. इथे आपली ही साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. यानंतर लगेचच चपाती बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहे. इथे मी 1 वाटी कणिक घेतलेलं आहे. थोडं मीठ घालून आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे आणि छान सैलसर असं हे कणिक मळून घ्यायचं आहे. सुरुवातीला हे कणिक मी थोडं घट्ट मळून घेतलेलं आहे. यामध्ये थोडं तेल घालत आहे. तेल घालून झाल्यानंतर पुन्हा थोडा वेळ आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झाल्यानंतर मी 10 ते 15 मिनिटासाठी हे कणिक बाजूला ठेवणार आहे. आता हे कणिक मुरत आहे तोपर्यंत आपल्याला भरली वांगी बनवण्यासाठीचं जे वाटण आहे ना ते वाटून घ्यायचं आहे. कांदा आणि खोबरं आपण छान भाजून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण काढून घेतलेलं आहे. यामध्ये 1 चमचा नेहमीचं लाल तिखट, थोडी कोथिंबीर आणि चिंच आणि थोडं गूळ घेतलेलं आहे. ते कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे वाटण छान वाटून घ्यायचं आहे. इथे आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. यामध्ये अगदी अर्धा बारीक चिरून घेतलेला कांदा घालत आहे आणि थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालत आहे. अर्धा चमचा यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे. म्हणजे सुकं खोबरं भाजून घेतलेलं त्यामधलं थोडं 1 चमचाभरून सुकं खोबरं मी बाजूला ठेवलं होतं ते सुकं खोबरं यामध्ये घालत आहे. चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असल्यास गोडा मसाल्याच्या ऐवजी गरम मसाल्याचा वापर देखील करू शकता किंवा कांदा लसूण मसाला देखील घालू शकता. आता वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. वांगी धुताना मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी धुतलेली आहे. वांग्यांवरनं अशा प्रकारे 4 चिरा करून घेतलेल्या आहेत. आतमध्ये ना एकदा चेक करून घ्यायचं आहे. बऱ्याच वेळा वांग्यांच्या आतमध्ये अळ्या असतात. यासाठी ना वांगी आतमध्ये चेक करायचे आहे. आता यामध्ये मी मसाला भरून घेतलेला आहे. छान असा घट्ट मसाला भरून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीने हे तिन्ही वांगीना व्यवस्थित मी भरून घेणार आहे. आणि अशा पद्धतीने ना ही तिन्ही वांगी आपली व्यवस्थित भरून झालेली आहे. आता एका कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे. भरली वांगी बनवण्यासाठी ना थोडं जास्तीचं तेल लागतं. इथे मी 1 पळी भरून तेल घेतलेलं आहे. 3 ते 4 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत. थोडी मोहरी घातली आहे. थोडं हिंग घालत आहे. पण जे भरून घेतलेली वांगी आहेत ती आपल्याला एक एक करून तेलामध्ये सोडायची आहे. गॅसची फ्लेम आपल्याला कमी ठेवायची आहे आणि तेलामध्ये ही वांगी अगदी 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची आहे. 3-4 मिनिटं आपण ही वांगी परतून घेतलेली आहेत. आता आपण शिल्लक वाटणानं ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत. हे शिल्लक राहिलेल्या वाटणामध्ये ना ही वांगी व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायची आहेत. तुम्ही या वांग्यांची वरची बाजू बघू शकता. वांगीनं तेलात परतल्यामुळे ना याचा हलकासा रंग बदललेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि ते गरम पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे वांगीनं छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला वरण भाताचा कुकर लावला ना त्यावेळेला मी बटाटे देखील उकळवून घेतलेले आहेत. 3 मोठ्या आकाराची बटाटी मी उकळून घेतलेली आहे. आता बटाटे उकळून झाल्यानंतर साली काढून घेतलेले आहेत. आपल्याला सुकी बटाट्याची भाजी बनवायची आहे. यासाठी इथे बघा एका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी घातलेली आहे. फोडणी छान तडतडली की यामध्ये
फक्त आलं आणि मिरचीचा ठेचा घातलेला आहे, तो देखील परतून घेतलेला आहे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून व्यवस्थित या फोडणीमध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा छान मऊसूत करून घ्यायचा आहे. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली थोडी कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर फोडणीमध्ये घातल्यामुळे ना भाजीची चव छान लागते. अगदी पाव चमचा यामध्ये हिंग घातलेला आहे. पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे. आता हे सर्व जिन्नस ना आपल्याला 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आहे. कांदानं व्यवस्थित परतून घेतलेला आहे. कांदा छान शिजला आहे. आता यामध्ये उकळून घेतलेली बटाटी मी मध्यम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या आहेत, ते या फोडणीमध्ये आपल्याला घालायचे आहेत आणि हे सर्व जिन्नस आपल्याला ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. ही फोडणी ना बटाट्यानं छान लागली पाहिजे. हे बघा, सगळी भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि झाकण ठेवून आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला आपण भरलं वांगं बनवत आहोत, ते देखील अधूनमधून चेक करायचं आहे. यामधलं पाणी बऱ्यापैकी आटलं आहे आणि ही वांगी देखील छान शिजली आहेत. वांगी शिजली आहेत की नाही आपल्याला एकदा चेक करून घ्यायची आहेत. इथे बटाट्याची भाजी ऑलमोस्ट आपली तयार झालेली आहे. गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे. भाजी व्यवस्थित परतून घ्यायची आहे आणि सगळ्यात शेवटी ना आपल्याला यावर बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि यावरनं थोडं ओला नारळाचा कीस देखील मी घालणार आहे. भाजी खूप छान लागते आणि दिसायला देखील खूप छान दिसते. इथे आपल्या दोन्ही भाजी तयार झालेल्या आहेत. यानंतर ना मी ओल्या नारळाच्या शेंगा बनवणार आहे. यासाठी इथे बघा 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे. चवीनुसार मीठ घालून आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्या ह्या शेंगा छान खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये 1 चमचा भरून तुपाचं मोहन घालणार आहे. 1 चमचा तुपाचं मोहन घेतलेलं आहे. छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि या पिठावर आपल्याला ओतायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला हे तुपाचं मोहन थोडं गरम आहे, हाताला चटका लागू शकतो. यासाठी सुरुवातीला चमच्याचा वापर करून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला ना हाताने हे पीठ व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने हे पीठ चोळून घ्यायचं आहे, म्हणजे तूप सर्व पिठाला व्यवस्थित सर्व बाजूनी लागतं. इथे आपण जे घेतलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे. छान अशी ह्याची मूठ तयार होत आहे. आता थोडं पाणी घालून घट्टसर असा कणिक मळून घ्यायचं आहे. पुरी बनवण्यासाठी जसं आपण कणिक मळतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कणिक मळून घ्यायचं आहे. कणिक मळून झालं ना की अर्धा तास आपल्याला हे कणिक बाजूला ठेवायचं आहे. ओल्या नारळाच्या करंजीचं पीठ आपण बाजूला ठेवलेलं आहे. तोपर्यंत ना आपण चपाती बनवून घेऊया. स्वामी समर्थांचा प्रकट दिन म्हणजे एक माझ्यासाठी सोहळाच आहे. गुढीपाडव्यानंतर येणारा दुसऱ्याच दिवशी स्वामी समर्थ प्रकट दिन असतो. माझ्या घरी सगळेच जण महाराजांचा प्रकट दिन खूप उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. सकाळी उठून पूजा अर्चा करून महाराजांना अभिषेक करून पारायण करून महाराजांसाठी नैवेद्य बनवणे हे म्हणजे आमच्यासाठी मोठा सोहळाच आहे आणि आम्ही ते फार आवडीने करतो. इथे माझ्या चपात्या देखील बनवून झालेल्या आहेत. आता यानंतर आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. यासाठीचे सारण बनवून घेऊया. इथे कढईमध्ये 1 चमचा भरून तूप गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये 1 वाटी भरून ओल्या नारळाचा कीस घातलेला आहे. आता हा कीसना आपल्याला या तुपामध्ये छान परतून घ्यायचा आहे, म्हणजे या नारळाच्या किसाचा थोडा ओलसरपणा कमी होतो. इथे मी 1 वाटी नारळाचा कीस घेतलेला आहे. यासाठी अर्धा वाटी किसून घेतलेला गूळ घेतलेला आहे. गूळ आणि खोबरं दोन्ही आपल्याला व्यवस्थित तुपामध्ये या परतून घ्यायचं आहे. यामधला ओलसरपणा कमी झाला पाहिजे. गुळाचे हे जे खडे आहे ना पूर्णपणे वितळले पाहिजे. इथे आपलं हे सारण तयार झालेलं आहे. थोडं यामध्ये ना जायफळ किसून घातलेलं आहे आणि अगदी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे. आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि हे सर्व जिन्नसना आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे करंजीचं सारण आपल्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वरण बनवून घेऊया. वरणासाठी इथे बघा पातेल्यामध्ये 1 छोटा चमचा तूप घेतलेला आहे. हे बिना फोडणीचं वरण आहे. तूप हलकं गरम करून घेतल्यानंतर यामध्ये आपण जी उकळून घेतलेली तुरीची डाळ आहे ती घालायची आहे. त्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये हळद घालत आहे. आता ही डाळ व्यवस्थित हळद घालून झाल्यानंतर मिक्स करून घेतलेली आहे. यामध्ये आपल्याला गरजेनुसार कोमट पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. यामध्ये अगदी पाव चमचा हिंग घालत आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यानंतर पुन्हा आपल्याला ही डाळ व्यवस्थित मिक्स करून 1 उकळी येऊ द्यायची आहे.
आपण ही डाळ बिना फोडणीची बनवत आहोत, त्यामुळे या डाळीला शिजायला जास्त वेळ लागत नाही. एक खदखदून अशी उकळी आली की आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे. आता यानंतर ओल्या नारळाच्या करंजी बनवायला घेऊया. आपण जे बाजूला पीठ मळून ठेवलेलं आहे ना, ते बघा एकदा पुन्हा आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला जास्त सैलसरही ठेवायचं नाही किंवा जास्त घट्टही मळायचं नाही. पीठ मळून घेतल्यानंतर याचे मी 2 भाग करून घेतलेले आहेत. त्यापैकी एक भाग घेतलेला आहे. आता हा गोळा आपल्याला छान असं लाटून घ्यायचा आहे. आपल्याला थोडं पातळच ही पोळी लाटून घ्यायची आहे. जेव्हा आपल्याला पुऱ्या बनवायच्या असतात त्यावेळेला ही पोळी आपल्याला थोडी मध्यम जाडीची लाटायची असते. पण आज आपण ही जी पोळी आहे ती पातळ लाटून घेणार आहोत. हे बघा, एक मोठ्या आकाराची इथे पोळी मी लाटून घेतलेली आहे आणि थोडी पातळच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. यानंतर वाटीच्या साहाय्याने आपल्याला याच्या पुऱ्या काढायच्या आहेत. इथे ह्या 3 पुऱ्या मी काढून घेतलेल्या आहेत. असं करंजीचं साचा आहे, त्यावर ही आपल्याला लाटी ठेवायची आहे आणि यामध्ये ना आपल्याला सारण भरायचं आहे. साधारण 2 चमचे यामध्ये मी सारण भरणार आहे. सारण थोडंसं आतमध्ये आपल्याला मध्यभागी दाबून घ्यायचं आहे. आता ही जी वरची बाजू आहे ना आपल्याला बंद करायची आहे. बाजूच्या ज्या कडा आहे ना हलकासा दाब द्यायचा आहे. व्यवस्थित ही करंजी आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि ही कडा आपल्याला काढून घ्यायची आहे. इथे बघा, ही आपली करंजी तयार झाली आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व करंज्या बनवणार आहोत. सर्व करंज्या बनवून झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तळण्यासाठी आपल्याला अगदी हलकं तेल गरम करून घ्यायचं आहे. जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. एका बाजूने व्यवस्थित करंजी तळली गेली त्यानंतरच आपण दुसरी बाजू उलटून घ्यायची आहे. आणि इथे आपल्या ह्या ओल्या नारळाच्या करंजी देखील तयार झालेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्ताने आज मी महाराजांसाठी नैवेद्याची थाळी बनवलेली आहे. तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा. आणि ही रेसिपी आवडली असेल तर या रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. नमस्कार.